नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मुख्यमंत्री शपथविधीसाठी काहीच दिवस शिल्लक आहेत, परंतु तुमच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये येणार नसून केवळ 1500 रुपये हप्ता येणार आहे. तर अशी बातमी आहे. चला तर मंत्री या संदर्भात काय म्हणाले ते आपण पाहूया. गैरसमज काढून टाका. एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच आहे ना, तो कुठे प्रश्न उपस्थित आहे. तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं करू नका. एकनाथ शिंदेंनी सांगितलं 5 हप्ते दिले, 6वाही हप्ता जाईल, 7वाही जाईल, 8वा जाईल. मला विचारलं की तुम्ही 2100 रुपये कधी वाढवणार आहे. म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे. कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. हा माझा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा असतो. पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल. मला नाही समजलं, आम्ही देणारच आहोत तेच सांगतोय ना. सरकार आल्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना, मग कुठं प्रश्न आहे. अर्थसंकल्पात देतोच आहे आपण. तर अशा प्रकारे यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर यामध्ये जोपर्यंत अधिवेशन होत नाही आहे किंवा अर्थसंकल्प होत नाही आहे, तर याच्यामध्ये हा निर्णय होईल आणि त्यानंतर हा वाढीव हप्ता दिला जाणार आहे. तर वाढीव हप्ता मिळणारच आहे. त्याचबरोबर तुमचे रेग्युलर हप्ते देखील जमा केले जाणार आहेत. अपेक्षित आहे की 2 दिवसांचाच कालावधी बाकी आहे आणि याच्यानंतर तुमचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि अशी देखील चर्चा आहे की आता निकष देखील कडक करण्यात येणार आहेत. तर या संदर्भात संपूर्ण माहिती येत्या दिवसात आपल्यासमोर येईलच. आणि या संदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.